नर्मदा मैया की जय। नर्मदा मैया की जय। नर्मदा मैया की जय। नर्मदा मैया की जय। हर हर नर्मदे नर्मदे हर। नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। इकडनं नर्मदा मैया वाहत आहे आणि आपल्याला पाहायला मिळेल या बाजूला कावेरी मैया वाहत आहे। इकडनं कावेरी मैया आणि नर्मदा मैया यांचा संगम आहे इथं। नर्मदा मैया आणि कावेरी मैयाचा संगम। नर्मदा मैया आणि कावेरी मैयाचा संगम आपल्याला इथं पाहायला मिळतोय। अतिशय सुंदर असा प्रसंग आपल्याला पाहायला मिळेल। या बाजूला कावेरी मैया, हे कावेरी मैयाचं पाणी आहे आणि या बाजूला आपल्याला नर्मदा मैयाचं पाणी पाहायला मिळेल। नर्मदा मैया आणि ह्या दोन्हींचा संगम इथं होतोय। इकडनंही आणि इकडनंही इथं मध्ये संगम होतोय। नर्मदा मैया की जय। कावेरी मैया की जय। हे ठेवायला लागेल का आपल्याला दगडी रचून? इथं हाय गैस नाही ना, ते नजर पोचत नाही तिथपर्यंत, नसते दगडीच लावून ठेवल्यात अशा। नर्मदे हर। सुरू झाली आमची परिक्रमा। आज पहिला दिवस, 12 किलोमीटर चालायचं आहे। ओंकारेश्वरला सकाळी संकल्प केला आणि आता चाललोय। नाश्ता करून निघालो। 6 किलोमीटरवरती शिवकोठी म्हणून दुपारचं ठिकाण आहे। तिथं दुपारी जेवण होईल आणि नंतर पुन्हा दुपारी 6 किलोमीटर चालायचं आहे। तिथं मोरटक्का म्हणून गाव आहे, तिथं मुक्काम असणार आहे। सोबत मागं बघा, मागं लोक दिसतात। पुन्हा इकडं पुढं आमच्या पुढं लोक दिसतात। हे आळंदीचे महाराज आहेत, आमचे मित्र आहेत। पुढं गिरीधर भाऊ आणि ते नाहीत, काय नाही, अगदी व्यवस्थित। नर्मदा मैया। आता माझ्या मागे ही एक महिला दिसते का, एक माताजी आहे। मुंबईहून एकटेच आल्यात परिक्रमा करण्यासाठी। नर्मदे हर। नर्मदे हर। हर। आज नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा दुसरा दिवस आणि आज तारीख आहे 19 डिसेंबर 2024। आज सकाळी मोरटक्का इथून आम्ही प्रस्थान केलेले आहे 6 वाजता आणि नर्मदा मैयाच्या अगदी तीरातीरानं आजचा प्रवास सकाळी सकाळी सुरू झालेला आहे। आमच्यासोबत आमचे आदरणीय रामकृष्ण बाबा नाठे हे सुद्धा आहेत। नर्मदे हर। नर्मदे। आणि हे बडोद्याचे बाबा आहेत, गुजरातहून ते परिक्रमा करतायत। हा, दुष्यंत महाराज आणि आमचे गिरीधर महाराज पुढे गेलेले आहेत। बरेच परिक्रमावासी पुढे गेलेले आहेत आणि आज अतिशय सुंदर गोड असं वातावरण आहे। नर्मदा मैयाच्या काठाला अतिशय आनंद आहे। थंडी आहे थोडीशी, इतकी काही पण थंडी नाही। तुम्ही पाहिलं असेल, मी टोपीसुद्धा काढून टाकलेली आहे। गरम होते चालताना, थंडी वाजत नाही। हा नर्मदा मैयाचा काठ आहे। आजचा मुक्काम अंदाजे टोकसरपर्यंत जाण्याचा आमचा विचार आहे। काल 12 किलोमीटर चाललो,
आणि आज कदाचित त्याच्यापेक्षा जास्त चालण्याची शक्यता आहे. पण कालचा प्रवास अतिशय आनंदाने आमचा प्रवास झाला. रात्री मोरटक्का खेडी घाट इथं मुक्कामाला थांबलो असताना सुंदर अशी तिथं मुक्कामाची व्यवस्था झाली. मैयाच्या कृपेनं तिथं आम्हाला वृंदावनधाम या ठिकाणी जेवणाची व्यवस्था झाली. अतिशय सुंदर प्रसाद तिथं मिळाला. सकाळी चहा घेऊन आम्ही प्रस्थान केलेलं आहे. नर्मदे हर. चला नर्मदे हर. नर्मदे हर. आता इथून आपण पुढे चढून या टॉवर जवळ आलेलो आहे. इथं बालभोगासाठी थांबायचं आहे. देवी नर्मदे मातेचं इथं मंदिर आहे. इथं दुसऱ्या दिवसाचा सकाळचा बालभोग घेण्यासाठी आपण थांबलेलो आहोत. मध्ये असा हा आश्रम इथं काढला आहे. तिथं राम राम बोललो. होतं या राम राम बोललो. तिथं बोललो राम 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 बोल. राम राम बोलले ना. तिथं रोवलं यार. बोल राम राम बोल जल्दी. राम राम बोल. राम राम. नर्मदे पहले जो रोड आगे ऊपर राम राम वो यही है। राम राम. अरे सीटी मत बजा यार. राम 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 आज के बता दीजिए ऐसे ऐसे. राम 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 बोल. नर्मदे यार सीटी बजा. आज के बता भैया कैसे हंसते जोर से. ये चढ़ना मुश्किल है। हाथ मिलाओ जी पास. नर्मदे हर. नर्मदे यार सीटी बजाओ. आज के बताओ कैसे हंसते. हाथ मिला लो जी भैया. हाथ मिला लो. हाथ मिला लो. नर्मदे हर नर्मदे है. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री स्वामी समर्थ. नाशिक. नाही हे पुढचे वेगळे आहेत. आम्ही नाशिकचे. हां नर्मदे हर. हां अजून इथं मुक्काम नाही ना. 2 वर्षी नाही. स्वामींचं मंदिर इथे मोठं आणि भक्ती. बरं बरं सर्व घेतलं ना हे सर्व परिसर. 6.5 एकर जागा. बरं बरं ते गोरक्षनाथांच्या मंदिराचं काम चालू आहे. बरं ते अखंड ध्वनी चालू होईल. बरं. आणि मागे जो आश्रम आहे आपल्याच महाराष्ट्रातला तो नरेंद्र महाराज. तिथं मुक्कामाची व्यवस्था आहे का. हा तिथे आहे. परिक्रमावासी थांबतात का हो, तिथं तिथे मुक्कामी आणि जेवण संध्याकाळी. नरेंद्र महाराज. बरं बरं. आणि तिथे आहे. हां हां ते 2 वर्षांनी होईल. जर अजून काम चालू आहे. चालेल चालेल. स्वामींचं मोठं मंदिर होणार आहे. हो. आणि भक्त निवास. बरोबर. चालेल. आपल्या महाराष्ट्रातले लोक हो सोय होऊ शकते. आता सुविधा जास्त नाही त्याच्यामुळे नाही. मग सकाळचं चहा नाश्ता दुपारचं जेवण चालेल ना. 5 वाजेपर्यंत आले तर चहा वगैरे. श्री स्वामी समर्थ. संगमासाठी
नर्मदे हर. मध्ये हर. अशा प्रकारे रस्त्याने चालावं लागते. कधी कधी तुम्हाला पाहायला मिळेल मागं कोणी नाही, दोन्ही बाजूनं अशा प्रकारे झाडं आहेत आणि चालावं लागते. पण हे सर्व बागायत आहे, मळ्याचं रान आहे, शेतकरी आहेत इथं. परंतु मागची मंडळीसुद्धा मागं राहतात, पुढची मंडळी पुढं राहतात आणि मग असं आपल्याला एकट्याला चालावं लागतं. इकडं पहा मागं बऱ्याच अंतरापर्यंत कोणी नाही आणि पुढं जर पाहिलं तर पुढं पण असं पांदीचा रस्ता आहे आणि पांदीच्या रस्त्यातून चालायचं असतं. रामकृष्णारी सर्व इकडं बागायताची जमीन आहे. नर्मदे हर. नर्मदे हर, नर्मदे हर. आज आपल्या 20 तारीख. परिक्रमेचा तिसरा दिवस आहे, 20 डिसेंबर 2024. आज आपण रावेर बाजीराव पेशवे समाधी इथून परिक्रमा सुरू केलेली आहे आणि नर्मदेच्या अगदी मैयाच्या तटावरून प्रवास सुरू झालेला आहे. सकाळी 6:15 वाजता बरोबर प्रवास सुरू झाला. अगदी सुंदरपैकी कालचा प्रवास झाला. काल रात्री रावेर इथंच मुक्काम केला. तसा कालचा पूर्ण प्रवास जर म्हटला तर जवळजवळ 22 किलोमीटरचा कालचा प्रवास झाला आणि त्यामुळं आज थोडाच कमी प्रवास करायचा आज ठरवलेला आहे. आज आपलं परमभाग्य की नर्मदा मैयाच्या काठाकाठाने आपल्याला चालायला मिळते. आज दुसरं दुर्भाग्य आपलं की आज आपण सियाराम बाबांच्या कुटियाजवळ जाणार आहोत, पण आज आपल्याला सियाराम बाबांचं दर्शन होणार नाही. अगदी 8 ते 9 दिवस झाले सियाराम बाबां साकेत धामवासी झालेले आहेत आणि आपल्यासोबत हे सर्व परिक्रमावासी आहेत. हरिभक्तीपरायण आमचे रामकृष्ण बाबा नाठे. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. त्यांचा यूट्यूब चॅनल आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे काय नाव बाबा? रामकृष्ण. नाही, यूट्यूब चॅनलचं नाव काय तुमच्या कसलं? यूट्यूब? सप्तर्षी ज्ञानी. हा, सप्तर्षी ज्ञानी. सप्तर्षी ज्ञानी असं त्यांच्या यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. त्यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. नर्मदे नर्मदे हर. बघा मैयाचं दर्शन घ्या सकाळी सकाळीच. हर. आपल्याला इथून संगमावरून जायचंय. इथं असा संगम आहे आणि ज्यावेळेस नर्मदा मैयाला इतर मैया येऊन मिळतात त्यावेळेस असं इथून जायचं असते पुलावरून आणि हा असा पूल तयार केलेला आहे. ड्रम लावून पूल तयार केलेला आहे. छोटासा पूल आहे. नर्मदे हर मैया. या आता. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदेश्वर शिवलिंगम ग्राम बकावा. आता इथं हे आजचं पहिले गाव लागलेलं आहे. या गावामध्ये अतिशय सुंदर असे भगवान शिवजींचं शिवलिंग मिळत असते. नामदेव शिवलिंग असे हे नर्मदेश्वर शिवलिंग प्रथम निर्माता असे इथे लिहिलेले आहे. नर्मदे हर. नाटे ना याच्यामुळं